त्याचबरोबर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असणार आहे गायत्री माता संघ आणि त्याचबरोबर गोकुळ क्लब संघ. या दोन्ही संघाने आपली उपस्थिती दर्शवायची आहे. गोकुळ क्लब संघ याच भाविक पोचला गेलाय गोकुळ क्लब संघ, परंतु गायत्री माता संघ आपण आपली उपस्थिती दर्शवायचं आहे. राखीव खेळ आमच्यापर्यंत पोहोचवा यंगस्टर संघ. जाऊया मॅचला आपण ऑन करतोय. येस, ग्रीन सिग्नल दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक एंडवरती आपल्याला हिमांशू पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडवरती जयेश पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होते आणि इथून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते राकेश राकेश पाटील. पाहिलं सॉफ्ट हँड मात्र हिमांशूकडनं सिंगल साठी चेंडू ढकलला गेलाय. सॉफ्ट हँड मात्र सिंगल कंप्लीट केले जाते. धावफलक स्कोर कार्ड वरती जर आपण तपासून पाहिलं तर धाबा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्या 9 धाबा, 9 ऑन द बोर्ड स्कोर कार्ड वरती. तिसरा चेंडू तो पाहिलं तर ऑफ स्टिक्सला खूपच लांब ठेवलं गेलंय चेंडूला. राकेशच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. पण धाबा खर्च झाले. 10 धाबा स्कोर कार्ड वरती 10 ऑन द बोर्ड. 1 विकेट लॉस. यंगस्टर संघ इकडून जर पाहिलं पाहूया वेगानं मात्र चेंडू वरती आल्या धावचीची संधी आणि इथून चेंडू गॅदर करणं फार थोडंसं कठीण झालं क्षेत्ररक्षकाला आणि इथून सिंगल धाव कंप्लीट होतीये आणि या सिंगल धावेने धावफलक 1 ने फ्लाय होईल. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. टोटली चेंडूंचा खेळ तपासलं तर 3 चेंडूंचा खेळ अखेरीत कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. गायत्री माता संघ आणि गोकुळ क्लब संघ या दोन्ही संघांना रिक्वेस्ट असेल इनिंग ब्रेक जसं होईल आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. जाऊया राकेश पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन हिमांशूसाठी. हिमांशू यानं मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट हँडनं सिंगल साठी चेंडूला दिशा दिली आहे. सिंगल धाव कंप्लीट पुन्हा एकदा केली जाते. या सिंगल धावेने धावफलक पुढे फ्लाय होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा स्कोर कार्ड वरती. टोटली 2 बॉल रिमाइनिंग असतील या षटकातील. पाटील पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. सुंदर पाहिलं खूपच कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. इथून धावचीतची संधी आणि फलंदाज
इथून धावचीतच्या स्वरूपात हिमांशू गॉन. मच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काही कमालीचा खेळ राहिला गेलाय. शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल रिमाइंडिंग आहे. न्यू बॅटर 12 धावा स्कोर कार्ड वरती. 12 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडूचा खेळ इथे उर्वरित बाकी आहे. आणि न्यू बॅटर जर आपण पाहिला न्यूमॅन प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू घेऊन राकेश आपल्याला पाहायला मिळतोय जयेशसाठी. जयेश या शेवटच्या चेंडूचा काय प्रत्युत्तर देतोय. तुम्ही पाहिलं तर सिंगलसाठी चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथून आक्रमकता मात्र दर्शवली गेली होती शेवटच्या चेंडूवरती. सिंगल धाव कंप्लीट होईल आणि 2 षटकांचा खेळ अखेरीत कंप्लीट होतोय आणि या 2 षटकांच्या अखेरीत धावसंख्या धावफलकावरती जर तपासून पाहिली, तर संघ यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतो. 2 विकेटच्या नुकसानामध्ये 13 धावा. तत्पूर्वी घेऊया एक डीजे वाला ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये. धन्यवाद. आपण पाहतोय कैलासवासी कुमार सचिन दादा स्मृती चषक 2025 चा हा महाथरार आपण आजमावतोय, अनुभवतोय आणि खेळतोय सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. पाहूया शेवटच्या षटक घेऊन हर्षल गोलंदाजी ट्रॅक वरती. नो बॉलचा इशारा, त्याचबरोबर काय कमालीचा स्ट्रोक खेळला गेला होता. दिशान मात्र त्या चेंडूच्या खाली येत असताना चेंडूला रोखलं गेलंय. सिंगल धाव जरूर मिळेल. त्याचबरोबर नोचा इशारा म्हणजेच नो प्लस 1 अशा 2 धावा इथे खर्च होतील. धावसंख्या 2 ने फ्लाय होईल. तब्बल 15 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. 15 धावा इथे पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती. 6 चेंडूंचा टोटली खेळ बाकी आहे. पागदारी नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण नक्कीच आपण कॅमेरामॅनचा रोल करत असताना बंटी कुंभार आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर विनीत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि डिजिटल स्कोरिंग जर आपण पाहिली तर रूपम आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आयुष थोडासा आराम घेत आहेत आज. अजून जर पाहिलं तर चेंडू लेग स्टिकला हाताळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंच प्रणित तांडेल आमच्याकडे दर्शवतायत. इट इज द व्हाईट बॉल. अवांतर धावांचा इथे भरमार होतीये. धावसंख्या 16 वरती मात्र फ्लाय होताना पाहायला मिळते. लेंथ लाईन कुठेतरी भटकला गेलाय गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरनं. इथून प्रसादचा इथून फटका जरूर खेळला गेला होता, परंतु बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार इथून प्रसादला मात्र बॅक टू दी डगआउटचा रस्ता पकडावा लागेल. ते फलंदाज होतोय गॉन. जाऊया पुन्हा एकदा ऐकू. मच लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवत जा. आणि इथून जर आपण पाहिलं तर डीजेचं वादन ज्यांच्या माध्यमातून केलं जाते, ऑपरेटिंग केली जाते. आशिष पाहायला मिळतंय, प्रीतम पाहायला मिळतायत. डीजे ऑपरेटिंग केली जाते. त्याचबरोबर या स्पर्धेचं पूर्णपणे खूपच चांगलं आयोजन, नियोजन राहिलं गेलं पाटपाडा संघाच्या वतीनं. पूर्ण संघ आणि पूर्ण मंडळ मात्र या स्पर्धेसाठी चांगलं सपोर्टिव्ह राहिलंय आणि या स्पर्धेला सक्सेसफुल करण्यासाठी खूप चांगलं हातभार लागलं गेलं या स्पर्धेला. पाहूया इथून हर्षल बॉलिंग ट्रॅकवरती. आज जर पाहिलं सचिन आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून जर पाहिलं सचिननं वेगाने धाव कंप्लीट केल्या. सचिनचा विचार केला आजचा दिवस त्यांचा खूप मोठा दिवस आहे. आजचा त्यांचा जन्मदिवस आहे. जन्मदिवसाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा असतील सचिनसाठी. आणि इथून जर पाहिलं सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळताना. बघूया पुढचा चेंडू. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती. जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्नाला यश प्राप्त होत नव्हतं. परंतु इथून जर पाहिलं पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज जयेश बॅक टू दी डगआउट गॉन. सो मच वेलकम बॅक. नेक्स्ट मॅच धावसंख्या धावफलकावरती तब्बल पाहायला मिळतील 16 धावा. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि इथून जर पाहिलं 17 धावा.
क्षमस्व असेल 17 धावा तब्बल स्कोर कार्डवरती आहेत. इथून जर आपण पाहिलं तर नेक्स्ट मॅच गायत्री माता संघ आपण रिपोर्टिंग करायचं. त्याचबरोबर गोकुळ क्लब संघ भाविक यायचंय. त्याचबरोबर आपण सुद्धा या. दोन्ही संघ कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचायचंय. लगेच जसा इनिंग ब्रेक होईल तसा आपला टॉस केला जाईल. आणि इथून जर पाहिलं तर पाहूया हर्षल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आणि इथून पाहिलं तर खूपच खराब चेंडू. खराब चेंडू आणि त्याचबरोबर सचिननं मात्र तिथे डाव कंप्लीट करण्याचा प्रयत्नात नो बॉल घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. नोचा इशारा आलाय. म्हणजेच इथून धावा मिळतील नोच्या स्वरूपात. एक धाव मिळते म्हणजे 18 धावा तब्बल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. जाऊया इथून पाहिलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संकेत स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. 11चा बॅट खेळण्याचा प्रयत्न पाहूया. दिशान वेगाने आलाय. चेंडू फेकला जातोय. धावचीची संधी निर्माण आणि इथून जर पाहिलं तर पंच मात्र नॉट आउट मात्र दर्शवतायत. विकेट मात्र गमावले जात आहेत. टोटली 5 विकेटचा नुकसान मात्र झालाय. टू बॉल रिमाइनिंग आहे. धावसंख्येचा विचार केला. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. न्यूमॅन भावेश एक उत्तम डीजे वादक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. डीजे दिवेश चे एक ऑपरेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहायला इथून जर पाहिलं पाहूया धावचीची संधी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणि इथून जर पाहिलं तर पंच पुन्हा एकदा दर्शवतायत नॉट आउट अँड नॉट आउट. सिंगल धाव कंप्लीट होईल. धावफलक एकीने फ्लाय होते. धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. वीस धावा स्कोर कार्डवरती आणि 21 धावांचं टार्गेट असेल. 21 धावांचं लक्ष्य असेल यंगस्टर संघाच्या माध्यमातून. तर येस आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. एका बाजूला गायत्री माता संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल गोकुळ क्लब संघ. या दोन संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आणि लगेचच मध्ये आपण सेकंड इनिंगला सुरुवात करणार. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मध्ये. धन्यवाद. बंटी बंटी कॅमेरा रोल करायचा आहे. पण तर यस गोकुळ क्लब संघाने मात्र टॉस विन झालाय. इथून जर पाहिलं तर पाविक निर्णय पोहोचवतोय. क्षेत्ररक्षण इथून स्वीकारलं जातंय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय गोकुळ क्लब संघाच्या वतीनं आणि आमंत्रित केलंय गायत्री माता संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी. जाऊया सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय. जास्त वेळ न घेता लगेचच आपण फील्ड सेटअप करायचंय. यंगस्टर संघ आणि त्याचबरोबर दोन्ही सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला दिशान आणि त्याचबरोबर त्यांच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत आणि मॅचला आपण लगेचच ऑन करणार आहोत. तर त्याचबरोबर जे आपण लाईटचे पॉल बघताय, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईटचे पॉल लावले गेलेत. त्याच्यावरती कोणताही ओझा आपण ठेवणार नाही याची नोंद घ्या. आपले जे 2 पॉल आहेत ना, आपल्याला स्वतःला उभी राहण्यासाठी त्या 2 पॉलवरती आपण आपला ओझं ठेवायचं. लाईटच्या पॉलवरती आपण ओझं ठेवू नका. जेणेकरून या स्पर्धेमध्ये कोणताही अडथळा निर्माण होईल असं कार्य आपण करू नका. जाऊया मॅचकडे आपण वळतोय आणि या मॅच आपण पाहतोय 2 संघांमध्ये एका बाजूला यंगस्टर संघ तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे आदर्श संघ. या 2 संघांमध्ये एक कडवी धुंद पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर पहिल्या हाफमधनं आपण भाटपाडा संघाला पाहिलंय. पहिला पॅनल आपण पाहिलं. पॅनलमधनं भाटपाडा संघ मात्र क्वालिफाय झालाय. त्यानंतर या दुसऱ्या पॅनलमधनं वरच्या हाफमधनं आपण गणेश क्लब संघाला पाहिलंय आणि त्याचबरोबर या 4 संघांमधनं कोणता संघ मात्र पुढे येईल आणि गणेश क्लब संघाशी मात्र हात करेल ह्याच्यावरती लक्ष असेल. हो. जाऊया संकेत इथून पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू संकेतकडनं संकेत दिले जात आहेत, की पहिला चेंडू इट इस द व्हाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय.
इथे अव्वल धावांनी सुरुवात करून दिली जाते. 3 षटकांचा खेळ म्हणजेच 18 चेंडू आणि 21 धावांचं टार्गेट आहे. इथून जर पाहिलं तर आदर्श संघाला एक चौकार क्लिअर करायचाच आहे. परंतु इथून सुरुवात संकेतनं मात्र वाईडनं केली आहे. आता मॅचचं इक्वेशन येऊन पोहोचेल 18 चेंडू आणि 20 धावा. इथून हर्षल स्ट्राईक एंडवरती आहे. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातंय. पाहूया हर्षल इथून सिंगलसाठी मात्र वेगानं मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धाव इथे कंप्लीट होते. धावसंख्या स्कोर कार्डवरती तपासून पाहिली तर एका चेंडूच्या अखेरीत धावफलक जाऊन पोहोचते 2 या आकडेवरती आदर्श संघाचं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये एका बाजूला गायत्री माता संघ आणि दुसऱ्या बाजूला गोकुल क्लब संघ. हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर त्या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग केली गेली इनिंग ब्रेकमध्ये. टॉस केला गेला आणि टॉस केल्यानंतर लगेचच निर्णयही पोहोचवला गेला गोकुळ क्लब संघाच्या वतीनं की आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. इथे पुन्हा एकदा तेच प्रयत्न पाहायला मिळतात सिंगल अँड सिंगल. मी मगाशी म्हटलंय ज्याप्रमाणे आपल्याला 21 धावांचा टार्गेट आहे. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा खर्च त्यानंतर या चेंडूवरती सुद्धा सिंगल. म्हणजे एक चौकार मात्र आदर्श संघाला क्लिअर करायचा या मॅचमध्ये. 18 चेंडूच्या खेळामध्ये एक चौकार क्लिअर करायचा आहे. याच अनुषंगाने मात्र आदर्श संघ खेळतोय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल येतोय. एक असा चेंडू येईल, की त्या चेंडूवरती आम्हाला आक्रमण करण्याची संधी मिळेल आणि तेच आक्रमण केलं जाणार का? याच्यावरती क्वेशन मार्क असेल. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये थोडंसं सलामसला घेतला जातोय. विचारमया मांडल्या जात आहेत. फील्डमध्ये काय परिवर्तन करावं की नाही? हे मात्र विचारमया केल्या जात आहेत. नक्कीच संवाद साधले जात आहेत. गोलंदाज आणि त्याचबरोबर कर्णधार जयेश आपल्याला पाहायला मिळतंय. जबाबदारी घेत आहेत. इकडे फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. इथून जर पाहिलं तर पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत आणि दर्शवतायत. इट इज द व्हाईट बॉल. खराब चेंडू. इथून संकेतकडनं खराब संकेत येताना दिसतायत यंगस्टर संघासाठी. परंतु जबाबदारी घ्यावी लागेल संकेतला. कारण की इथून आपण पाहिलं तर 21 धावांचा टार्गेट म्हटलं, की आपण सहजासहजी अशा धावा खर्च करत असाल, तर आदर्श संघ नक्कीच याचा विचारमयामध्ये असेल, की आपण सिंगल खेळणं खूपच चांगलं जाईल आपल्यासाठी. कारण की अवांतर धावा येत आहेत, तर आपल्यासाठी मात्र चौकार नोंदवणं आवश्यक नसणार आहे. हा प्रेशर आपल्याला समोरून क्रिएट करावा लागेल गोलंदाजी ट्रॅकवरनं, की समोरच्याच फलंदाजाला एक चौकार नोंदवायचा आहे, तर त्याला रिस्क घ्यावं लागेल. इथून कुठेही ते दर्शवलं जात नाहीये आणि त्याचबरोबर पाहूया पुन्हा एकदा सॉफ्टहँडनं मात्र सिंगल घेतला जातोय. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न सिंगल धावांनी मात्र ते धावफलक पुढे फ्लाय होताना पाहायला मिळतं. इथं टोटली 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 वाईड हाताळले गेले. त्याचबरोबर तब्बल 6 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतायत. धावगती 6 वरती मात्र जाऊन पोहोचली आहे. टोटल चेंडूचा खेळ बाकी असेल 14 आणि 14 चेंडूमध्ये 15ची आवश्यकता आहे. सिंगल झोनमध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. रिस्क घेतला होता. फुलटॉस चेंडू होता. नक्कीच थोडंसं प्रयत्न केलं होतं हर्षदच्या माध्यमातनं. परंतु इथून जर आपण तपासून पाहिलं ना, तर मॅचचं इक्वेशन जे आहे 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 14 ची आवश्यकता आहे. 13-14 म्हटलं, की एक चौकार पुन्हा एकदा आदर्श संघाला क्लिअर करावं लागेल आणि तो चौकार इथून दिशांच्या बॅटमधनं आलाय. ज्याप्रमाणे मी म्हणत होतो, कॅल्क्युलेशन ऑफ द गेम हे फार महत्त्वाचं असतं आणि तो कॅल्क्युलेशन ऑफ द गेम खेळत असताना इथून चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा तब्बल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतायत. मग मॅचचं इक्वेशन जर आपण तपासून पाहिलं ना, तर येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 10 ची आवश्यकता असेल. देऊया एक डीजेला संधी आणि पुन्हा येऊया इन ॲक्शनमध्ये. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. बाटपाडा क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी कुमार सचिनदादा स्मृती चषक 2025 चा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. रात्रकालीन स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रेक्षक मायबाप वर्ग सुद्धा इथे आवर्जून मैदानाचा ताबा घेतलाय आणि जॉबवरनं आल्यानंतर थोडंसं मैदानाचा ताबा घेत आहेत आणि सामन्यांचाही आस्वाद घेत आहेत. इथून वाईड बॉल आलाय. खर्च होत आहे. यंगस्टर संघाकडनं कुठेही संधी दिल्या जात नाहीयेत आणि त्याचबरोबर खर्च सुद्धा होतोय. लेंथ लाईनमध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगली लेंथ लाईन मेंटेन ठेवली आहे गोलंदाजाने. परंतु कुठेतरी लाईन लेंथमध्ये बदल करण्याच्या प्रयत्नात व्हाईट बॉल हाताळले जात आहेत. अव्वल धावांनी खर्च जास्त केला. इथून पाहिलं तर धावफलक 1 ने फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचते 13 या आकडेवरती. 13 धावा तब्बल स्कोर कार्डवरती पाहायला मिळतायत. बॅट्सला ब्रश होतोय चेंडू. सिंगल झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव कंप्लीट होईल. धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 14 धावा. आता इथून जर आपण पाहिलं तर 7 धावेची आवश्यकता आहे. मॅच विजय होण्यासाठी आदर्श संघाला.
7 धावेची आवश्यकता आहे. टोटली चेंडूचा खेळ आपण तपासला तर 10 चेंडू आणि 7 धावा. हे मॅचचं इक्वेशन राहिलं गेलं. इथून भावेशला जबाबदारी घ्यावी लागेल. एक चांगला चेंडू हाताळावे लागतील या षटकामध्ये. कमीत कमी खर्च करावं लागेल. इथून मॅच पुढे आपल्याला खेचायची असेल तर. इथून जर पाहिलं काय कमालीचा चेंडू राहिला गेलाय. वेगवान तेज तरार. बीट केलं होतं फलंदाज हर्षद यांना आणि इथून पंच दर्शवतायत बाईटच्या स्वरूप लेग बाईटच्या स्वरूपात ही सिंगल धाव मिळते. इथून हा जर चेंडू डॉट आला असता तर थोडंसं हर्षदला प्रेशर राईज झाला असता. परंतु इथून हर्षद बॅटवरती चेंडू न येता शरीरावरती चेंडू लागला गेला. दिशांनी मात्र रिस्क घेतलं सिंगल घेण्याचं आणि त्याचबरोबर चेंडू पकडण्यासाठी कोणीही गेलं नव्हतं. त्याच कारणामुळे मात्र सिंगल कंप्लीट झालं. आणि इथून मॅच पुन्हा एकदा थोडंसं करबट घेते. आता सांगते 9 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा सिंगल झोनमध्ये चेंडूला ढकललं गेलंय. सेफ झोनमध्ये फटके खेळले जात आहे दिशांच्या माध्यमातून आणि इथून सिंगल धावानं कुठेही हयगय केली जात नाहीये. कुठेही हाणामारी केली जात नाहीये. कारण की आपण दिशांना जर पाहिलं एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो. एक मेंटॅलिटीचा गेम इथे पाहायला मिळत असतो. आणि इथून जर पाहिलं हर्षदने पुन्हा स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची एज आली सिंगल झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. टोटली शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला धावफलक स्कोर कार्डवरती तपासून पाहिलं 17 धावा तब्बल स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. इथून जर पाहिलं डॉट बॉल येतोय आणि षटक इथून समाप्त होते. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकांवरती 2 षटक 17 धावा. इथून मॅचचं इक्वेशन तपासलं तर 6 चेंडू आहेत आणि त्या 6 चेंडूमध्ये आता 4 धावा डिफेन्स करायच्या आहेत. 6 चेंडू 4 धावा असं मॅचचं इक्वेशन राहील. तत्पूर्वी देऊया डीजे मास्टर आपल्याला प्रीतम पाहायला मिळतात. गायब झाले काय? जाऊया इथून आपण पाहिलं तर डीजे बदकला थोडंसं रेस्ट दिला गेलाय. इथून जर पाहिलं तर मॅच नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये आहे. 6 चेंडू 4 धावा डिफेन्स करायच्या आहेत. इथून डिफेन्स केलं जाईल का यंगस्टर संघाच्या माध्यमातून ती गोलंदाजी करावी लागेल. त्या गोलंदाजीचा मारा करावा लागेल. किचकट गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना. इथून जर ती गोलंदाजी राहिली गेली सचिनच्या माध्यमातून तर नक्कीच यंगस्टर संघ वरचढ करू शकतो. परंतु इथून दिशान आणि त्याचबरोबर हर्षल इथून जर चुका करत असतील चेंडू डॉट आला तर थोडंसं प्रेशराईज होऊ शकतं. परंतु इथून या दोन्ही बॅटरला कोणतीही हयगय करण्याची आवश्यकता नाही आहे. इथून सिंगल जरी धावा आल्या तरी मॅच त्यांच्या पकडमध्ये आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्याच्यामध्ये काहीही घडू शकतं, काहीही बिघडू शकतं. इथे मॅचमध्ये काय घडेल, काय बिघडेल ह्याच्यावरती लक्ष असेल. त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन बंटी कुंभार सुद्धा पाहायला मिळत आहेत. पूर्ण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करत असताना कॅमेरामॅनचा रोल मात्र अदा करत असताना इथून पूर्ण या स्पर्धेचं छायाचित्रण करताना पाहायला मिळत आहेत. जाऊया त्याचबरोबर सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती आला. अटॅकिंग फील्ड लावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते अटॅकिंग फील्ड लावण्याचा प्रयत्न केला गेला. ते फील्ड सेटअप केली गेली आहे. पाहूया. एक-एक धाव फार महत्त्वाची असते आणि तीच एक-एक धाव रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. जर इथून आपण पाहिलं तर सिंगल धाव रोखली गेली तर मॅचमध्ये खूपच रंगत वाढेल. इथून पाहूया मॅचची एज आहे आणि संकेत मात्र चेंडू वरती पोहोचेल. तत्पूर्वी सिंगल धाव वेगानं कंप्लीट झाली आहे आणि ही सिंगल धाव कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. आता मॅचचं इक्वेशन बदलते. 5 चेंडू 3 धावा. असं मॅचचं इक्वेशन पाहायला मिळते. काय घडेल, काय बिघडेल हे नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खूप काही दर्शवेल. इथून दिशान आता जबाबदारी घेईल का? मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करेल का? ह्याच्यावरती क्वेशन मार्क असेल, प्रश्नचिन्ह असेल. प्रश्नाचं उत्तर नक्कीच येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला कळेल, की दिशान फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न करेल, की सिंगल अँड सिंगल ह्याच्यावरतीच डिपेंडिंग राहील. पाहूया सचिन. म्हणून जर आपल्याला स्वीप करण्याचा प्रयत्न पाहूया. हिमांशू वेगाने आले होते आणि इथून वेगाने धाव कंप्लीट. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होते. आता मॅच येऊन पोहोचते 4 चेंडू आणि 2 धावा. 4 चेंडू आणि 2 धावेचं इक्वेशन राहिले गेले. पाहूया या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 2 धावा कशाप्रकारे डिफेन्स करेल यंगस्टर संघ. एक-एक धाव फार महत्त्वाची आहे. जसं आपण म्हणतो ना, क्रिकेटच्या खेळामध्ये क्रिकेटची लाईफलाईन सिंगल अँड डबल. ह्याला लाईफलाईन म्हटलं जात असतं आणि ऑक्सिजन म्हटलं जातं क्रिकेटचं. कारण की
मागचे काही इतिहास क्रिकेटच्या जगतातील आपण तपासून पाहिलं. क्रिकेटच्या खेळामध्ये सिंगल आणि डबल ह्या गोष्टीला जास्त मानधन दिला जात असायचा. परंतु यावेळी जर आपण पाहिलं ना, आताच्या क्रिकेटमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर सिंगल डबल खेळणं थोडंसं कठीण जात असतं. फलंदाजांसाठी इथून पाहूया सिंगल कंप्लीट होईल का? तर गोलंदाजानं मात्र इथून चेंडू आणि लाईन्स लेंथमध्ये बदल करण्याचा प्रयत्न, फील्ड सेटअप त्यानुसार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हाताळलाय व्हाईट बॉल. आता एक धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू आहेत. सॉरी क्षमस्व असेल 4 चेंडू आहेत आणि 1 धावेची आवश्यकता असं मॅचचं इक्वेशन राहिलंय. दोन्ही संघ तयार राहायचंय गायत्री माता आणि त्याचबरोबर गोकुळ क्लब संघ. जसं मॅच क्लिअर होईल तसंच लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच तिथून मॅच क्लिअर होते. मॅच विन होते. आदर्श संघ अभिनंदन असेल आणि त्याचबरोबर कौतुक असेल यंगस्टर संघाचा आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याच बरोबर आपण नेक्स्ट मॅचकडे वळतोय. या मॅचचा